नमस्कार शेतकरी बंधू, नमस्कार बघा. आज आपण आलोय टाकरखेडा गावी गोविंद पाटील यांच्या शेतामध्ये. मी मयूर विद्याधर पाटील नमो बायोप्लांट मध्ये अॅग्रोनॉमिस्ट या पदावर कार्यरत आहे. आपण नमो बायोप्लांटचे काकांना 750 रोप दिलं होतं लागवडीसाठी. इतर कंपनीच्या लागवड त्यांच्या अगोदर होऊन गेलेली होती. त्यांना परत लागवड करण्याच्या असल्या कारणाने आपण त्यांना 750 रोप दिले होते. नमस्कार काका. नमस्कार. आपण तुमच्या अगोदरच्या कंपनीच्या रोपांमध्ये आणि आपल्या नमो कंपनीच्या रोपांमध्ये किती दिवसांचा अंतर होता? या रोपांमध्ये आणि त्या रोपांमध्ये 1 महिन्याचा फरक पडून गेला होता. अच्छा, बरं. तुम्ही लागवडीपासून तुम्हाला 1 महिन्याचा अंतर होता. अगोदरचे तुम्ही प्लांटेशन 1 महिना अगोदर केलेलं होतं. तर हा आपण नमोचा रोप लावल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला वाढीमध्ये? याचा प्रॉब्लेम येत होता वाढचा, याची निम्मेचा फरक होता हाईटचा. अच्छा, पण मे महिन्यापासून त्यानं ग्रोथ केली आणि डायरेक्ट लेवल येऊन गेली. बरं. आता काकांचं म्हणणं असं होतं की सुरुवातीला आपली वाढ झाली नाही, पण नंतरची ते एकदा त्याने वाढीसाठी जो पिकअप केला तर नंतर अगोदरचं रोप जे वाढलेलं होतं त्याच्या लेवलला आपण बघू शकतो की दोन्ही बाग 1 महिन्याच्या अंतराने आपल्या नमूच्या बागाने लेवल केलेली आहे. 2 मिनिटं आपण बाग बघू शकतो. पानांमधील अंतरा बघू शकतो. झाडाची स्टेम बघू शकतो आपण. आणि एक सारखा बाग आलेला आहे 1 महिन्याचा अंतर असून. तुम्ही इतर शेतकरी बंधूंना नमो बायोप्लांट विषयी काय सल्ला देऊ शकता? चांगले रोप आहे, काही अडचण नाही रोपांची. रोप लावायला. जे चांगले नावाजलेल्या कंपन्या आहे त्याची बरोबरी करता येईल. अच्छा, धन्यवाद.